वेगवेगळ्या लोककला आपण इथं पाहतोय, ज्या दुसऱ्या महिला लोककला संमेलनामध्ये पाहायला मिळाल्या। आता आपण एक झलक पाहणार आहोत छत्तीसगडच्या पंडवानी लोककलेची। राजा जन्मे जय सुमार में आगे महामुनि वै संपायन जी महाभारत के पावन को और जो भैया पांडव जो पंचायत नगर में पहुंचे राजा द्रुपद के तुलना द्रौपदी के स्वयंवर करत रही से अरे भैया देश देश के बड़े बड़े राजा और बड़े बड़े महाराजा द्रौपदी के स्वयंवर देखने के खातिर इकट्ठा हुए। हां भाई एक से एक राजा द्रुपद के समाज में अरे सारी वीरेगा प्रत्येक ठिकाणच्या लोकनृत्यामध्ये त्याच्यातल्या तालामध्ये आणि त्याच्यातल्या संगीतामध्ये एक वेगळी लय आपल्याला पाहायला मिळते। असंच एक वेगळं लोकनृत्य आहे 13 ताली राजस्थान मधलं। पाहूया त्याची झलक। अरे शेर सुनने को भी मजा आता है, शेर सुनने को भी जरा मजा आता है, शेर सुनाने को भी मजा आता है। अरे जरा शेर सामने से आता तो जरा भागने का भी मजा आता है। वेगळ्या लोकनृत्याची झलक पाहत बसली तर त्याच्यातनं बाहेर पडू नये असं नेहमीच वाटत असतं, कारण त्यातली कला आणि त्याच्यात ओतलेलं प्रेम जिव्हाळा फार मोठं असतं। सर, दुसरं लोककला संमेलन आपण इथं मुंबईत झालं पाहिलं, काय वेगवेगळ्या लोककलाचे प्रकार इथं आपल्याला पाहायला मिळाले आणि यावेळचं वेगळेपण म्हणून तुम्ही काय सांगाल? यावेळेचं वेगळेपण म्हणजे असं होतं की जो पहिला दिवस होता तो साधारणतः पहिल्या दिवस आम्ही भक्तिरंग हा सेगमेंट विचारात घेतला। म्हणजे आपल्याकडे राधा आणि कृष्ण यांचे जे संबंध आहेत किंवा त्यांचं जे मिलन आहे राधा कृष्णाचं, त्याच्यावरचं एक राधा आणि कृष्णाच्या संबंधांवरचं नृत्य राधारंग आपण सादर केलं की जे सुखदा खांडगेने सादर केलं। त्याच्यामध्ये कथक, भरतनाट्यम आणि लावणी या 3 प्रकारांवर एक नृत्य सादर केलं गेलं राधारंग। त्याच्यानंतर सरस्वती वंदना, गणेश वंदना सादर केली गेली। त्याच्यानंतर पंडवानी सादर झालं हे प्रभा यादव। आता कापालिक आणि वेदमती या 2 शैली आहेत पंडवानीच्या। आपल्याला पद्मभूषण तीजनबाईंची आठवण